पडलं. भीती वाटते बाई, एकतर सोनं कसलं ना त्याच्यात ए सही रडो नका. चुड़ैल लग रही है तू चुड़ैल. आज आहे रविवार आणि सोबतच फ्रेंडशिप डे. आज सगळ्यांना माझ्यातर्फे हॅपी फ्रेंडशिप डे, सगळ्या माझ्या मैत्रिणींना. आणि इथं बघा हे राणाचे मित्र कंपनी, नुसता उठा रेटा. ये ग अगं बाई विश तर करू देत. हॅपी फ्रेंडशिप डे, हॅपी फ्रेंडशिप डे. हा ह्यालाच म्हणतात संसार. बिचारी सगळं विसरून गेली. हा होय कशी तू, माझं तुझ्याकडे काम आहे. अगं कसलं कसलंय दाखव. सोन्याचं कसलंय दाखव. मी त्यांचं कानातलं बघितलं होतं. हो त्यांचंच आहे. हे थांब दाखव डिझाईन. हा सोन्याचं कानातलं पडलं. आवाज दे सईचा. कानातलं पडलं. कानातलं कानातलं कुठं आहे तुमचा? होय सोन्याचं रेट काय आहे आजचा? अगं त्यांचं कानातलं पडलं आहे. शितूला सापडलं. होय की बाया, काय तर नाही मी म्हणलं तुमचंच आहे काय? नाही माझं नाहीये. आणि सोन्याचं आहे की हो. असं म्हणजे इथं दारात पडलं दिसलं म्हणून उचललं. दुसरीकडे गाडी खाली हे पडल्यावर. नाही पण असं तुम्ही तरी कशाला लक्ष दिलं? हे थांब सई त्यांना होती तिकडं. बघतोय माणूस. ध्यान देते माणूस. होय. मग काय तर ओके कशी. मग आईंचं सुद्धा पडलं होतं माहितीये का. पण त्यांचं हांतरुणात सापडलं. भीती वाटते बाई, एकतर सोनं कसलं ना. त्याचे स्क्रू वगैरे त्यांच्या साडीत वगैरे असणार. काय खरंय तुमचं? आता शितूला त्याच्या बदल्यात काहीतरी दिलं पाहिजे. सोन्याचं आहे की नाही. हा अहो खरंच ते सापडलं म्हणून बरं झालं. मी पण ताईंकडे अशी चालले, नाही तर मी पण चालली होती घरी. आणि डिझाईन छान होती. मी मगाच बघितली होती आल्या आल्या, त्यामुळे माझ्या लक्षात आलं ही तुमचीच आहे. नाही कुठं पडलं असतं, काय घेतलं असतं. नाही घेऊन नाही, सोनं बी घेऊन नाही. चांगलं हा फिरकी चिटकून राहिली का? मी कानाला माझा हात लावला, मोकळं दिसतं. कानातलं नाही, लय केवढ्यात पडलं असतं, पण आता ती देवाची कृपा आहे. नाही काय नसते म्हणली घरातली, तसं काय पडल्यावर एवढं काय असतं का? हरायला होय की. नाही नीट आवडून सारखं बघितलं. माझं पडलं होतं. माझं पण एक हरवलंय कानातलं. सापडलंच नाही, रस्त्यानेच पडलं होतं असंच. हेकडे कसे आहेत दात आमचे. आला 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 आला. अय हुंदीर मामा आहे ना तू. दात दाखव तुझे दादू. दात दाखव तुझे. थांब. आ खरं तर खूप मोठा अनर्थ टळलेला आहे. कारण की सोन्याचा रेट बघा ना 1.5 लाखावरती गेलेला आहे तोळा. आणि इतकं छोटीशी वस्तू घेतली तरी पण 15,000 रुपये ग्रॅम सोनं आहे. आणि इतकं मोठं कानातलं खरंच मोठं होतं आणि डिझाईन पण छान होती. शितूला सापडलं म्हणून तिने दिलं. दुसरं कोणाला सापडलं त्यांना तरी काय कळते की हे कोणाचं आहे काय. असे शोध लागतच नाहीत. माझं स्वतःचं एक कानातलं हरवलं होतं माहिती का. म्हणजे त्याच दिवशी केलं तर सुई दोरात जेव्हा ट्रेंडिंगला होता की नाही, तेव्हा मी तो केलता. माझं लग्न नवीनच झालं तर एक का काही वर्ष वगैरे झालं असेल. आणि मी तेव्हा शाळेवरती शिकवायला होते तिकडे दुरंदे गुरुकुलला स्पोर्टीला. आणि ते कानातलं केलं त्याच दिवशी. शाळेचं गॅदरिंग होतं म्हणून मग नंतर 3 वाजता मी असं आपली रिक्षा नसते का, त्या रिक्षाने गेले. तर घरनं जाताना कानातलं होतं. तिथं गेलं की माझ्या कानात नव्हतं. कोरटी ते वीट आम्ही असं सगळं बघत आलतो माहिती आहे का. ते मला वाटतं काहीतरी 15 वगैरे हजाराचं ते 9,000चं ते कानातलं होतं. आणि ते इतकं वाईट वाटलेलं तेव्हा, म्हणजे खूपच. आता कानातलं हरवल्यावर कसं वाटतं हे सांगायला नको. तर बिचारी असं ते त्यांचं कानातलं सापडलं ते महत्वाचं. हे इकडे कोणी बांधलं तुला का तू बांधलं सगळ्यांना? हा कशासाठी असतं हे सांग बरं. हो होय कोणाकोणाला बांधलं? आम्हाला नसतंय. हा किती छान मेकअप करून आली अगं. का रे बाबू तुझ्या मैत्रिणीने नाही नीट गात बांधली? नाही. तू तिला बांधलं का?
होय रे, तू बांधलं का तिला? सांग ना काय गं बांधलं? काय झाला? राखी ए तुला नाही सही हात कर पुढे राईट राईट, राखीच आहे रानो. घे तुला कुठल्या हातात असतं? मी तर विसरून गेले कोणत्या हातात असतं. खतम हो गया सही दोनच मध्ये खतम हो गया मामू. छान दिसते सई रडताना. दोनच मध्ये त्यांच्याकडे तेवढं झालं ए सई रडू नकास. कसा चुडेल लग रही है तू चुडेल. असं शूट असतं ना ते. होय सई. एक जणांनी दिलं दोन तेवढं झालं सई किती वेळ वाट बघत बसली माहिती का. नाना आले की तिला वाटले तुम्हीच आले काय. त्या गाडीच्या पुढच्या ह्याच्यात तो पडली असते आता. ऐश ऐश एवढं काकांना नाही सई फ्रेंडशिप बँड. होय ग आहे. काकांना मित्र मैत्रिणीच नाही आहे की नाही ग सई. दाखव कसला आणलाय. सई तिच्या शाळेतले ते अभ्यासाचं आणि तिला एक फ्रेंडशिप बँड एक दिले. एक एक काकीच आहे आणि एक तिचं आहे. झाली का समाधान. हा थांब केस ओलेत सई आणखीन वाळू देत. फॅन खाली बस थोड्या वेळ बांधते मग. हो हे उद्यापर्यंत हातात ठेवायचं असतं. हा हा तर आज मूर्तीला कलर देऊन पूर्ण झालेला आहे. याच्या अगोदरची साडी होती ती हिरव्या रंगाची होती आणि आता लाल रंगाची साडी दिलेली आहे. साडी दिलेली आहे म्हणजे साडीचा कलर. ही अशा पद्धतीची आपली पहिली मूर्ती. बऱ्याचदा तुम्ही पाहिला असेल तर साडीचा रंग बदलला आहे. कशी वाटते ही आहे ना. ह्या वातावरणामुळे तर तो कलर लवकर सुकत नाही आहे. आता आणखीन एक 3 ते 4 दिवस तरी आपण मूर्तीला काही करू शकत नाही. म्हणजे आपण जी रोजची पूजा वगैरे म्हणतो ती एक 2-3 दिवसानंतर मग परत तिकडे पूजेसाठी जाईल. सरांनी 4-5 दिवसाचा वेळ दिला तर मग काय तर मी तर सारखं तेच म्हणायचे किती अवघड काम आहे किती अवघड काम आहे. मूर्ती दिसायला दिसते एवढी छोटीशी पण असं जेव्हा ते करायला जातं तेव्हा कळतं की त्यात किती वारकावे असतात किंवा किती छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतात. हा छान वाटतंय कलर. मूर्तीचा पहिला रंग आहे की नाही तो रंग जाण्यासाठी म्हणजे ना त्यांना काय करावं लागतं माहितीये का. अगोदर पूर्ण मूर्तीचा रंग पहिला असा खरडून काढावा लागतो गुळगुळीत. म्हणजे मी तुम्हाला दाखवलं नाही कारण की मग तसं ते दाखवायला छान वाटत नाही ना. तर माझ्या डोक्यात होतं की तुम्हाला ओरिजिनल मूर्ती दाखवावी पण मग म्हटलं नको. कलर दिल्यानंतर अशी कशी आपल्याला ही बघायला प्रसन्न आणि छान वाटतं. तर खरंच त्या सरांनी खूप मेहनत घेतली आणि मस्त असं याचं फिनिशिंग आलंय ना. काय होतं मूर्ती आपली बाहेर आहे ना तर त्याच्यामुळे एक 1.5-2 वर्षांनंतर त्याला कलर करावाच लागतो. ऊन वारा पाऊस या सगळ्यामुळे
त्याचा कलर जातो, वातावरणाचा त्याच्यावर परिणाम होतो. मूर्ती कशी वाटते सांगा. आणि अर्थातच आषाढ महिना आहे आणि आमच्या देवाच्या सवासणी असतात गोडाच्या, तर त्या सवासणीसाठी मग अर्थातच आपल्याला मूर्ती तिकडं घ्यावीच लागेल, पण 1-2 दिवस आणखीन नाही, त्यानंतर मग जाईल. अशा पद्धतीने हा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला असं बऱ्याचशा वेळेस असं असतं ना की ताई आम्हाला हे दाखवा, ते दाखवा, हे शेअर करा, ते शेअर करा, तर तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये कशा पद्धतीचे कंटेंट पाहायला आवडतील हे सुद्धा मला कळवा, म्हणजे मी तशा पद्धतीचे व्हिडिओज तयार करत राहील. चला तर मग परत भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही जर आपल्या चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट. टाटा, बाय बाय.